नमस्कार मंडळी. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी सीझन 2 ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या शेवटच्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपल्या या 20 भागांच्या मालिकेत आपण अनेक मान्यवरांना आणि पाहुण्यांना भेटलो. त्यांचं आपल्याला गणेशोत्सवाविषयीचं मार्गदर्शन लाभलं. जागतिक पर्यटकांसमोर आपण आपला गणेशोत्सव योग्य पद्धतीने कसा घेऊन गेलो पाहिजे याचंही मार्गदर्शन त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. आणि इतकी चांगली ही मालिका सुरू होती आणि आपला गणेशोत्सवाची सुद्धा ही धामधूम 10 दिवसांची जी असते ती खरंच आपल्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते आणि मन प्रसन्न करून ठेवते. बाप्पाने कायम आपल्यासोबत असावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण बाप्पाला आपण 10व्या-11व्या दिवशी निरोप देतोच आणि बाप्पाने निरोप दिला की सगळं वातावरण शांत होऊन जातं आणि मनात असं रिकामेपण, घरात रिकामेपण येतं, रीतेपण आपल्याला अनुभवावं लागतं. असंच काहीसं रीतेपण, रिकामेपण सुद्धा आम्ही अनुभवणार आहोत. आत्तापर्यंत आलेल्या पाहुण्यांमुळे उत्साहाचा एक आनंद आम्ही साजरा करत होतो आणि तुम्हीही आमच्यासोबत तो आनंद साजरा करत होतात. पण आता तो आनंद साजरा करता येणार नाही आहे, कुठेतरी थांबावं लागतंच. त्यामुळे हा आपण ब्रेक घेऊयात, पुन्हा नव्या भागांना सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी ह्या भागातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या समाजातील अनेक घटकांविषयी. त्यांचा गणेशोत्सव कसा असतो, ते कशा पद्धतीने हा गणेशोत्सव पार पाडतात. मग त्यात अगदी छोटे व्यावसायिक व्यापारी असतील ते अगदी मोठ्या व्यावसायिकांपर्यंतचा सगळ्यांचा प्रवास आपण जाणून घेऊयात. त्यांचा उत्सव कसा असतो हे त्यांच्यासोबत गप्पा मारून जाणून घेऊयात. आर्थिक उलाढाल कशी होत असते आणि प्रत्येकजण त्याचा उत्साह कसा साजरा करत असतो, उत्सव कसा साजरा करत असतो आणि आपली संस्कृती कशी जपत असतो हे प्रत्येकाला भेटून आपण जाणून घेऊयात. तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत यायला उत्सुक असाल. चला, येत आहे ना माझ्यासोबत? भेटूयात सगळ्यांना. चला. नमस्कार मंडळी, मी आज आलेलो आपल्या पुण्यात अगदी पेठेमध्ये असलेलं, शुक्रवार पेठेत असलेलं वाहनतळ, जिथे भक्तांची गणपती बघण्यासाठी, गणेशोत्सव बघण्यासाठी प्रचंड गर्दी असते आणि प्रत्येकाला गाड्यांची पार्किंगची सोय योग्य रीतीने व्हावी ह्यासाठी आपली काही मंडळी आहेत जे वाहनतळाची व्यवस्थित सोय करतात, प्रत्येकाच्या गाड्यांची व्यवस्थित काळजी घेतात. तर आज त्यांना भेटूयात. दादा, काय म्हणतो गणेशोत्सव तुमच्यासाठी? आमच्यासाठी गणेशोत्सव हा खूप महत्त्वाचा आहे. तरी इथे लोकांची गणेश दर्शनासाठी गर्दी होती खूप, त्यामुळे इथं गाड्यांना व्यवस्था आहे, सगळी सोयीसुविधा आहे. पण तरी पण सरकारने असं केलं पाहिजे, गाड्यांना यायला जायला जागा व्यवस्थित केली पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या चालत फिरणाऱ्या लोकांना व्यवस्थित वेगळी लाईन केली पाहिजे. वा, व्हेरी गुड. अगदीच ते शिस्त पण सगळ्यांनी पाळणं गरजेचं, प्रशासनाने पण. पण वैयक्तिक गणेशोत्सव तुझ्या किती जवळचा आहे? माझ्यासाठी मी 10 दिवस इकडे सिटीमध्येच असतो, गणपती बघत दररोज रात्री फिरतो. साधारण गणेशोत्सवाच्या दरम्यान किती गाड्या पार्किंगला येतात दिवसभरात? आता आमच्या इथे एका टाइमला 80 ते 90 गाड्या बसतात. त्यामध्ये अपडाऊन मध्ये 1000 ते 1200 गाड्या फक्त गणपतीमध्ये अपडाऊन होतात दररोजच्या. आणि वेळ काय आपल्या वाहनतळाची? पूर्ण दिवस, सकाळपासून डायरेक्ट संध्याकाळी 2-3 वाजेपर्यंत पार्किंग चालू असतं. अच्छा, दिवस रात्र सेवा देतात? दिवस रात्र चालू आहे पार्किंग. गणपती बाप्पाकडे काय मागणं आहे? काहीच मागणं नाही, आमचं आयुष्य फक्त सुखाचं जावं. मंडळी, पार्किंगची व्यवस्था मस्त जाणून घेतलेली आपण. आता मंडळी, आपण देखावे बघण्यासाठी भक्त मंडळी सगळे ज्यावेळी इकडे तिकडे फिरत असतो, बाप्पाचं दर्शन घेत असतो, ह्या दरम्यान आपल्याला चवदार चविष्ट पदार्थांची रेलचेल दिसते आणि मग जिभेला पाणी सुटतं. आपली हीच भूक भागवण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या आपल्या मंडळींना भेटूयात. दादा नमस्कार. तुमचा पराठा हाऊस फेमस आहे आणि आता गणेशोत्सवाचा काळ आहे. एवढी गर्दी येते, सगळ्यांचं मन प्रसन्न करायचं असतं, पोटोबा त्यांचा सगळ्यांचा भागवायचा असतो. काय म्हणा? आम्ही का त्यांचं मनापासून हे करतो, धन्यवाद देतो त्यांना. गर्दी तर राहते बघा. आणि शिवपराठा पण हे फेमस आहे अजून पुन्हा. पण मग गणेशोत्सव हा किती जवळचा आहे तुमच्या? आमच्या का एकदम जवळ आहे बघा.
तर मंडळी फेमस युट्यूबर आज आपल्यासोबत आहेत आणि सोशल मीडियावर सगळे व्यक्त होत असतात. आपला गणेशोत्सव सोशल मीडियावर सुद्धा कशा पद्धतीने पसरलेला आहे आणि तो जागतिक स्तरावर तर आपण घेऊन जातच असतो. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना आपला फेस्टिवल कसा दिसतोय, त्यांच्या किती जवळचा आहे. तो हैप्पी गणेश उत्सव. तो आपको गणेश उत्सव आता है तो कैसा फील होता है? बहुत अच्छा फील होता है. 10 दिन के लिए सब लोग एकदम एक्टिव हो जाते हैं, पूरा शहर एक्टिव हो जाता है. और यहाँ भी आप देख सकते हो हर जगह सब लोग आए हैं बस भगवान के दर्शन के लिए. हर जगह भीड़ भाड़, कलर्स भी है, तो अच्छा लगता है देख के. अच्छा, तो पुणे का माहौल, अभी आप घूम रहे हो, यस. बहुत से मंदिर जाके आए हो, Yes. तो वो वहाँ का दर्शन कैसा हुआ है? दर्शन बहुत अच्छा हुआ. हर जगह पॉजिटिविटी है, लोग मूर्ति को देख के काफ़ी खुश हो रहे हैं, सब खुश दिख रहे हैं. तो एक अच्छा माहौल बना हुआ है पूरे शहर में अभी. अच्छा, तो पापा से प्रार्थना क्या है? प्रार्थना यही कि यार खुशी रखो, देश को आगे बढ़ाओ, यहाँ की डेवलपमेंट हो, सब खुश रहे. बस मेरी तो यही प्रार्थना है. जो बाहर से आ रहे हैं, जो फॉरेनर से, Yes. जो NRIs है, यस. तो वो अपना ये उत्सव, ये फेस्टिवल देखने आते हैं, तो उनके सामने पॉजिटिव माहौल कैसा रखना चाहिए, अपनी संस्कृति अच्छी तरीके से कैसी प्रेजेंट करनी चाहिए, आप क्या बोलेंगे उसका? जो भी बाहर के लोग आते हैं उनको अच्छे से ग्रीट करनी चाहिए, हॉस्पिटैलिटी करनी चाहिए, और उनके सामने यहाँ पे कचरा फेंकना नहीं चाहिए हम किसी को भी, क्योंकि इससे इंप्रेशन उनके टुवर्ड्स बहुत गंदा पड़ता है हमारा. और वो लोग भी इस कल्चर को एंजॉय करते हैं. आज भी मैं अपने दोस्त गेब्रियल को लेकर आया हूँ. आओ गेब्रियल, कम 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 कम. तो इन्हें आज मैं लेकर आया हूँ यहाँ पे टूर देने के लिए, और ये भी काफ़ी एंजॉय कर रहे हैं. आज फर्स्ट टाइम गणपति एक्सपीरियंस कर रहे हैं. Yeah, it was lovely. It was lovely. हाउ वाज योर एक्सपीरियंस टुडे सो फार? Experience was good. Good energy. Everybody was so hospitable, and I heard it before, but experiencing for the first time, so that was really, really nice. यस. थँक्यू सो मच. तर मंडळी, आपला उत्सव आकर्षक करण्यासाठी बाप्पाचे उत्तमोत्तम दागिने तयार करणाऱ्या व्यावसायिक मंडळींचा देखील हातभार महत्त्वाचा असतो. चला त्यांना भेटूया. वर्ष सुरू आहे, खूप वर्ष. परंपरा ती हो. मोडलेली. आणि वडिलांचा आणि माझा जन्म इथलाच. वा. आजोबा नाशिकचे होते. अच्छा, बरोबर. गणेशोत्सव तुमच्या किती जवळचा आहे? खूप म्हणजे बाप्पाची तशी काही कृपा आहे की आम्ही बाप्पांच्या चरणी जन्म घेतला असावा असं आम्हाला वाटतं. वा, कमाल. अगदी बाप्पांच्या पुढे येतच आहात. हो आणि तुळशीबागेचा हा सगळा एरिया आहे. हो हो आणि तुळशीबाग म्हणजे काय तर असं ग्राहकांसाठी हो आपलंच अगदी आपलं जवळचं जवळ. मनात आहे. बरोबर. तर खरेदीला गणेशोत्सवाच्या दरम्यान ग्राहकांची झुंबड उडत असेल इथे. हो हो तर मग त्यांना मॅनेज कसं करता हे सगळं? मग एकाच वेळी आलेले जे काही ग्राहक आहेत त्यांना सगळ्यांना सांभाळणं किती कठीण जातं आणि ते कशा पद्धतीने सांभाळलं जातं? काय असतं की स्त्रीचं हे माहेरघर आहे असं आमचं वडील म्हणतात. म्हणजे आमच्या वडिलांनी तो एक आम्हाला मूलमंत्र दिलेला होता की त्यांचं हे माहेरघर आहे आणि त्यांना कुठूनही येऊ द्या, भले की अमेरिकेतनं येऊ द्या, लंडनवरनं येऊ द्या किंवा कानाकोपऱ्यातनं आपल्या भारतातल्या येऊ द्या, तर त्यांचं आहे. तर त्यांना मेन आपलं सांभाळणं महत्त्वाचं आहे. त्यांना पहिलं कोऑपरेशन आहे. बरेच दुकानदारांचं असं होतं की प्रॉफिट कमवणं महत्त्वाचं वाटतं, पण आपल्याला प्रॉफिट कमवण्यापेक्षा त्यांना कोऑपरेशन करणं महत्त्वाचं होतं. बरेच वर्ष म्हणजे लहानपणापासून वडिलांबरोबर असल्यामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं पण शिकायला मिळाल्या आणि आम्ही सुद्धा. तर त्यांना पहिलं कसं त्यांचं बजेट बघायला लागतं पहिलं. किंवा काही वेळेस काय होतं की आता गौरीचं सीझन पण चालू होतं. गौरीच्या सीझनमध्ये सुद्धा त्यांना आम्हाला तेवढं कॉपरेशन द्यायला लागतं की बाबा तुम्हाला तुमचं बजेटमध्ये किती बसतं किंवा काय, की असं नाही की बाबा आपलं दाखवायचं आणि आपणच द्यावं. असं आम्ही कॉपरेशन करतो, तुम्ही दुसरीकडे पण एक बघा. ते त्यांना एक मार्गदर्शन चांगलं करत असतं. होत असतं चांगलं आणि छान. ते त्यांचा कधी आम्हाला असं कधी त्रास झाला नाही आणि आमच्यापासून पण आम्ही त्रास दिला नाही की त्यांना म्हणजे घरातल्यासारखं सांभाळलं. बिग बाळ्यांसाठी फेमस आहात. हो. सुरुवात केली हो. खऱ्या अर्थाने 2008 साली आम्ही चालू केली होती बिगवाडी. त्यावेळेस एवढी काही कल्पना नव्हती, पण आमचे छोटे बंधू आहेत मनीष शेरांडी म्हणून, तर वडिलांनी आणि त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी जरा वेगळे पण हे करूया आणि एक ठराविक समाजाची, आपल्या मराठी समाजाची जी ओळख आहे बिगबाडीची, म्हणजे पूर्वी आपल्या बाजीराव पेशव्यांपासून, तर ती आपण कंटिन्यू वारसा चालूया. कारण आम्ही आहोत सोनार, पण आज आपल्याला कुठून चांगलं मार्गदर्शन मिळतं आहे त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं, म्हणून आम्ही बिगबाडीची सुरुवात केली पहिली.
आता आम्ही मुंडावळ्यासह बनवतो, म्हणजे साधारण जे आमचे कस्टम मुंडावळ्या पण असतात अच्छा. ते आम्ही बनवत असतो अरे वा. साधारण. तर बिग बॉडी मी तुम्हाला दाखवतो. झालेली बिग बॉडी ही स्टार्ट टू एंड आहे ना, या इथून जे स्टार्ट होते ती इथे स्टॉप होते. ओ अच्छा. तर हे आमचे बंधू बनवतात. एक संघ आहे. हो हो, एक संध हे बघा, ती लावायची कशी ती पण एक दाखवतो तुम्हाला. की लावून दाखवू. हो चालेल. आपली परंपरा आहे की आपण उजव्या कानात वापरतो ना, हो हो बरं. त्यामुळे उजव्या कानातच ती बनवली गेली. ही डाव्या कानात पण चालते, पण शक्यतो उजव्या कानात. ओके बघा. वा, कमाल. मस्त. आणि ही स्टार्टअप असा घेतला होता की शक्यतो बऱ्याच गोष्टींच्या कॉपीज होतात. बाहेरच्या काही लोकांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी सुद्धा याची कॉपी करायचा प्रयत्न केला, पण हा त्यांना जमला नाही. कारण हा शेप आणि जे स्टँडर्डेशन्स आहेत ते आपण आपल्या जसं पेटंट ठेवतो त्याप्रमाणे आपण ठेवले. अरे वा. आता ही लावताना सुद्धा हे बघा, त्याचं ग्रेप लाईन आहे ती इतकी सुंदर आहे. वा, म्हणजे पडण्याची भीतीच नाही. हो, मळायची होती. आणि ही स्टीफ राहते आणि एक लटकती ठेवते, म्हणजे असे दोन प्रकार कानाच्या या भागाला अगदी हो. धरून राहतो. परफेक्ट. म्हणून हा मस्तच. आणि आता असं झालं की बरेच म्हणजे नागपूरवरून काही म्हणजे ग्राहक येतात, काही म्हणजे दिल्लीवरून येतात. काही वेळेस आम्ही प्रेझेंटेशन म्हणून सुद्धा त्यांना दिलेले आहे की तुम्ही घ्या, तुम्ही म्हणजे काही असे अपेक्षा नव्हती की आपल्याला काही मिळालं पाहिजे, पण आपली संस्कृती तिकडे गेली पाहिजे. हा पहिला आम्ही उद्दिष्ट ठेवला होता. एक शेवट म्हणजे बाप्पाकडे हो. मागणं काय? बाप्पाकडे मागणं आहे की असाच आशीर्वाद मिळावा, पुढला जन्म मला इथेच मिळावा. कमाल, कमाल. नक्कीच. हो, अगदी. आहे बाप्पा ऐकतोय हो, आणि ऐकतोय. त्याचा आशीर्वाद नाही आहे. खरंच आहे. आणि ते एक आहे की आपली जी मूर्ती होती ना, ती ज्यावेळेस आपण मूर्ती दगडूशेठ नंतर बनवली, म्हणजे शिल्पींना ऑर्डर केली होती, ती मूर्ती आपण पहिल्यांदा या दुकानात बसवली. अरे वा. हो, कारण तिथे मंदिर नव्हतं, कारण आपण जागा शोधत होतो. त्यानंतर मग ती मूर्ती इथे बसवली गेली. ते खूप मोठं भाग्य आहे की तिथून काहीतरी एक बाप्पाचाच एक मोठा पायगुण असा होता की त्यामुळे सगळं चांगलं चाललेलं. आणि त्यांचा जिल्ब्या मारुती मंडळाची हो मूर्ती हे भाविकांना खरं हो सांगितलं. येस. आणि त्यांनी आपला एपिसोडही बघितलेला आहे. हो हो हो. आणि बघितलं नसेल तर नक्की आपला जिल्ब्या मारुती मंडळ ट्रस्टचा एपिसोड नक्की बघा. खूप चांगली माहिती त्यात तुम्हाला मिळेल. तर नक्कीच बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो आणि आरोग्य संपन्न आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असं. जरूर जरूर. येस. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. आपल्या पारंपरिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दागिन्यांविषयी, त्यांच्या घडणावळीविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्या मनातील गणेशोत्सव सुद्धा जाणून घेता आला. आणखी घटक आहेत, चला त्यांनाही जाणून घेऊया. मंडळी, आपल्या गणेशोत्सव सुरू होतो, आपला कुठलाही उत्सव सण सुरू होतात त्यावेळी आपल्या पूजाविधींसाठी आपल्याला बरीच सामग्री लागते. अगदी हळदी कुंकापासून अनेक गोष्टी असतात. उदबत्ती, धूप, या सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्या संदर्भात माहिती घेऊया. तर रसाळ अँड ब्रदर्स ह्या दुकानात आपण आलेलो आहोत. तर त्यांचे सर्व साहेब, रसाळ साहेब, आपली माहिती करून द्या. हो, रसायन ब्रदर्स मी बरेच वर्ष झाले, 20 ते 25 वर्ष होऊन गेले दुकानाला. म्हणजे हे आम्ही हळदी कुंकाचं चालू केलं. याच्या आधी आम्ही दागिने वगैरे पाठवायची कामं करायचो. आणि या सीझनमध्ये उदबत्ती, कापूर, धूप, हळदी कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंडे, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, गणपतीचा पूजा, सत्यनारायणचा पुडा, जानवा वगैरे हे आम्ही विकतो. वा. ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला विधिवत पूजेसाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे लागणाऱ्याच वस्तू आहे या पूजेला लागण्यासाठी. किती वर्ष झाली सगळं? आता या दुकानाला जवळजवळ 100 वर्ष होऊन गेले मंडईपासून. वा. आणि आता मी इथं जवळजवळ 40 ते 45 वर्ष इथं आहे, म्हणजे लहानपणापासून. अच्छा. मंडईच्या गणपतीला भरपूर गर्दी होती. वा. मग इथं उभं राहायला जागा नसतं. मग नंतर मग आपला हा दगडूशेठ चालूच राहतो मग. वा. आणि गणेशोत्सवात एवढी गर्दी येते सगळी सगळं बघायला, आणि त्याच्या आधी प्रत्येक ग्राहक, भक्तजन ही सगळी सामग्री घ्यायला येतात. तर ह्या सगळ्यांना कसं मॅनेज करतो तुम्ही, गर्दी सगळी? काय ना, सवय झालेली सवय झालेली, काही वाटत नाही. आणि मग एकमेकांचं सहकार्य, ग्राहकांचं आणि आपल्याला कस्टमर पण, गिराक पण आपल्याला हे साथ देतो. आपला उत्सव समाजातील प्रत्येक घटकाला समृद्ध करत असतो. मोठ्या श्रद्धेने, आनंदाने प्रत्येक जण मेहनत घेत असतो.
मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मनाला ओढ असते ती आकर्षक देखाव्यांची, मिरवणुकींमधल्या दिमागदार रथांची. हे दिमागदार आकर्षक रथ देखावे तयार करणारे कलाकार सुद्धा आपल्या उत्सवांतील महत्त्वाचा भाग, नाही का? मंत्रमुग्ध होऊन मन लावून बाप्पांच्या सेवेत मग्न असलेली ही आपली कलाकार मंडळी गणपती बाप्पा आणि भक्तांसाठी सर्व काही योग्य रीतीने उपलब्ध करून देतात. यात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद काही औरच. मंडळी, गर्दी पाहताय ना, इतकी गर्दी होते. परप्रांतातून सगळे भक्तगण येत असतात, इतके लोक येत असतात आणि ह्या गर्दीला मॅनेज करण्यासाठी आपलं प्रशासन खूप मेहनत घेत असतं, कष्ट घेत असतात. पोलीस प्रशासनसुद्धा खूप चांगलं सहकार्य करतं भक्तांना. इतकी सारी गर्दी आपल्या गणेशोत्सवादरम्यान होत असते. आपण वेगवेगळे देखावे बघण्यासाठी इथे येत असतो. परप्रांतातनं लोक येत आहेत आणि सगळा माहोल असा मस्त झालेला असतो. पण यात आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे स्वच्छतेचा, सफाईचा. आपल्याला कुठेही जास्त कचरा दिसून येत नाही. त्यामागे आपले जे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत, ते सफाई कर्मचारी त्यांची मेहनत घेत असतात आणि आपला सगळा परिसर स्वच्छ ठेवत असतात आणि एक चांगला गणेशोत्सवाचं दर्शन आपल्याला त्यांच्यामुळे सुद्धा व्यवस्थित घडत असतं. तर आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूया. चला. गणेशोत्सव तुमच्यासाठी किती जवळचा आहे? लय जवळचा, खूप जवळचा. वा. खूप जवळचा. आणि ही सगळी गर्दी इतकी गणेशोत्सवाच्या दरम्यान येते. सगळी परप्रांतातनं लोक येतात, आपले स्थानिक लोक असतात. तर ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काम करताय ते म्हणजे स्वच्छतेचं. तर काय सांगाल, ही स्वच्छता कशा पद्धतीने केली जाते? त्या स्वच्छता आम्ही माणसं हटवून करतो. बरोबर हटतात ते माणसं. साईड लावा म्हटलं की बाजूला हटतात माणसं. म्हणजे आणि आम्हाला आवड येत आहे कामाची. अरे वा, सहकार्य करतात. सहकार्य करतात. आनंद होता आम्हाला 10 दिवस. या या. हो या. अच्छा, म्हणजे एकमेकांचं सहकार्य तुम्हाला लाभतं. आणि 2 वेळा येतो दिवसातून. बरं, मग किती वाजता? 6 ते 1 हां. आणि 1 ते 3 पर्यंत. आपलं 6 पर्यंत, 8 पर्यंत रात्री. अच्छा, बरं. आणि रात्री उशिरा सुद्धा चालतं का? हो हो, रात्रपाळीला लेडीज असतात, जेंट्स असतात. रात्रपाळीला वा. जेंट्स असतात, रात्रपाळीला लेडीज नसतात. अरे लेडीज वा. असतात 9 वाजेपर्यंत. वा, कमाल. छान. तुमचं हे सगळं कार्य आहे, महत्त्वाचं कार्य आहे. यातनं तुम्ही बाप्पाची सेवा करताय खऱ्या अर्थानं. तर बाप्पाकडे मागणं काय? मागणं काय ना, आमचं एवढंच, सगळे लेकरं बाळ सुखाचे ठेवा, सगळ्यांना आनंदी ठेवा, सगळ्याला सुख समाधान द्यावा. काय असेल ते इडापिडा रोगराया सगळ्या दुनियातनं हटून जाऊ द्या. वा. तुमचं काय म्हणणं आहे बाप्पाला? आम्हाला माझे तेच म्हणणं आहे, आनंदी असावं सगळ्यांनी जगामध्ये, सगळ्यांना सुबुद्धी द्या. सगळ्यांना, आमचंच नाही सगळ्यांचं. वा. तुमचं काय म्हणणं? बाप्पाची हात ना सर्वांच्या पाठीशी असावेत, हीच प्रार्थना आहे बाप्पाला. वा. अगदी बाप्पाचा आशीर्वादाचा हात नक्की आशीर्वाद. तुमच्या डोईवर आहे. हो. आणि तुम्ही एक खूप चांगलं कार्य करताय आणि याला तुम्हाला एक चांगलं बळ मिळो आणि तुम्हाला छान आरोग्य संपन्न आयुष्य लाभो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, ती बाप्पाकडे प्रार्थना करू. गणपती बाप्पा. वा. चल. मंडळी, आपला आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपण प्रत्येकजण बाप्पाला श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं तोरण अर्पण करत असतो. प्रत्येकाचं काहीतरी मनातली इच्छा बाप्पाकडे व्यक्त करत असतो आणि श्रीफळ आपण त्याला म्हणतो. तर हे सगळं याचा स्टॉल ज्यांचा आहे त्या सरांना आपण भेटूयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या नजरेतला गणेशोत्सव कसा आहे. सर, जय गणेश. जय गणेश. काय गणेशोत्सवाच्या भावना आहेत तुमच्या स्वतःच्या? काय सांगू, गणेशोत्सवाच्या भावना म्हणजे ह्या अप्रतिम भावना आहेत. लोक म्हणजे ह्या भावनेला खूप आवर्जून याला प्रतिसाद देतात आणि इथे येऊन त्यांचे मागणं जे आहे ते मांडतात आणि ते बाप्पा त्यांची पूर्ण करतो. आणि त्या उपयोगाचा ह्या दिवसेंदिवस या भागामध्ये या गणपती बाप्पाची प्रतिकृती वाढत चाललेली आहे. जगात नाही तर जगाच्या पाठीवरती या बाप्पाचे नाव रोशन झालेलं आहे. याकरता या बाप्पासाठी इथे येणारे भाविक जगातून नाही परदेशातून येतात आणि बाप्पाला तोरण अर्पण करतात, प्रसाद अर्पण करतात, हार अर्पण करतात. या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर काही प्रतिसाद या दिवसात बघायला मिळतो. ते जे स्टॉलधारक आहेत हे या मंडळाचेच कार्यकर्ते आहेत. वा. आणि मंडळाचे कार्यकर्ते हे स्टॉलधारक असल्यामुळे त्याचे गर्दीचं प्रावलंबन आणि मुळात मंडळाचं सगळं कार्यकर्ते हे हँडलिंग करणं हे सगळं मंडळावरती आणि नंतर प्रशासनानंतर हे सगळे मिळून असे हँडलिंग करून
हे प्रचार व्यवस्थित पार पाडतात. म्हणजे सहकार्य एकमेकांना. सहकार्य एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. ही सगळी उलाढाल कशी करताय? कारण उत्सवाच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणातली उलाढाल असेल. भरपूर प्रमाणात उलाढाल असते. ही बाहेरनं आवक पण येते असते. ही माल इथं आणून टाकणे, नंतर विक्री करणे, खूप काही प्रकार येते. म्हणजे इथं खूप ॲक्टिव्हिटी करूनच हे करावं लागतं सगळ्या गोष्टी. वा, छान. आणि गणपती बाप्पाकडे मागणं काय? काय नाही, तो चारही हाताने द्यायलाच बसलाय. तुम्ही द्याल तेवढं त्याला कमीच होतं माणसांना. लोक फक्त त्याला मागतच असतात आणि तो भरभरून देतच असतो. तो कधीच कोणाला असं रिकाम्या हात पाठवत नाही, खाली हात पाठवत नाही. अगदी. तर नक्कीच बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभो आणि तुमचं आयुष्यात भरभराट येऊ, आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो तुम्हाला. तर ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आपल्या सण उत्सवांचं वातावरण प्रसन्न आणि सुगंधी होत असतं ते फुलांमुळे. भेटूया आपल्या हार फुले विक्रेते मंडळांना आणि जाणून घेऊयात त्यांचा गणेशोत्सव. आम्ही 30-40 वर्षापासून फुलाचा व्यवसाय करतो. इथे गणेश भक्त सर्व प्रकारचे येतात आणि फार आनंदी वातावरण असतं 10 दिवस. आणि आमची फुलं ही घेतात. तर आता आपण गणेशोत्सवाच्या ह्या वातावरणात फिरलोय आणि याचा अनुभव घेतलेला आहे. एकदम मन प्रसन्न होतं सगळीकडून फिरताना. आणि प्रत्येक घटकाचा त्यांचा हा व्यवसाय आणि त्यातून ते उत्सव कशा पद्धतीने साजरे करतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. प्रत्येक घटकाला भेटलोय, त्यांच्याकडून माहिती करून घेतलेलं आहे त्यांचा गणेशोत्सव आणि त्यांचं बाप्पाकडे असलेलं मागणं. तर आता आपण शेवटाकडे आलेलो आहे. तर मग आता आपण जाऊयात गणपती बाप्पाच्या आरतीला. म्हणजेच पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजेच श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्या गणपती बाप्पाच्या आरतीला जाऊयात. चला माझ्यासोबत. निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले असेल काही तर क्षमा असावी. तर मंडळी, बाप्पाचा आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि आपल्या या उत्सवाने मी परवा दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलमध्ये मी सगळ्यांची रजा घेतो. पण त्याआधी तुम्ही जे काही आमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे आपल्या सीझन 1ला आणि सीझन 2ला, तर असंच भरभरून प्रेम करत राहा आणि आम्हाला एक नवी ऊर्जा द्या. पुन्हा नवीन पॉडकास्ट मालिकेला आम्ही तुमच्यासमोर सादर करूच. तर चला भेटू पुन्हा. गणपती बाप्पा मोरया.